मंडळी, मी आता हिंगोलीमध्ये आणि इथून निघणार आहे. मी आता नरसी नामदेवला जाणार आहे. योगेश भाऊ, मी रात्री इथे जिथे झोपलो होतो तिथे माझ्या साईडला एक जण खास होता, तो म्हणजे आमचा डॉगेश भाऊ. कुत्र झोपलं होतं, खूप भारी झोपलं होतं ते. त्याच्या इथे काय मला माहीत नाही, ते काहीतरी आजार झाला असेल, त्याच्या घशाला असं खाली गोल हे झालेलं आहे. मी जातोय आता नरसी नामदेवला, जिथे संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचं जन्मगाव आहे आणि खूप मोठं मंदिर आहे तिथे. तिथून मग नंतर औंढा नागनाथला जाईल आणि तिथून मग परभणीला. जर माझा ॲक्च्युअल डिस्टन्स आजचा जर ट्रॅव्हल बघितला तर तो आहे 105 किलोमीटर. तर मला असं वाटतं परभणीमध्ये न घुसता त्याच्या अलीकडेच थांबलं पाहिजे, किंवा बघू काय होतं ते बघू. मलाही नाही माहिती, मी मे बी परभणीला नाही जाऊ शकत असं मला वाटेल. टाईम जाईल, शूट करायला वगैरे टाईम जाईल. मला माहिती आहे मी फ्रेश झालोय, पण माझा अवतार असा फ्रेश झाल्यासारखा नाही दिसत आहे ना. एकदम केसांची वाट लागली आहे माझ्या पूर्ण प्रवासात. पाणी बदल, त्यानंतर नीट हेअर केअर नाही, काय नाही, गाडीवर केस उडतायत वगैरे वगैरे. पण काय हरकत नाही. वेल, सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. तर वेलकम टू डे 6 ऑफ ट्रॅव्हलिंग मराठवाडा. तर फायनली मंदिर सोडतोय. देवस्थान खूप भारी आहे. अजून 1 वर्ष लागेल पूर्ण हे काम व्हायला, आहे ना. वर्षभर लागेल तरी कामं ते व्हायला. तर पुढच्या वर्षी आपण परत एकदा यायचं, स्पेशल यायचं, आपल्या मित्रांना वगैरे घेऊन यायचं. पण इथं नक्की या. आतमध्ये शिवलिंग बघा, हे पाण्यातलं शिवलिंग आहे आणि खरंच खूप भारी आहे ते वातावरण. इथे इतके मंदिर आहेत तुम्हाला खरं सांगतो. आता जायचं आपल्याला नरसी नामदेवला. तोपर्यंत आपण बाय बाय म्हणून काका आतमध्ये गेले. या काकांना, काका चला नमस्कार, येतो. चला आता आपण निघालोय नरसी नामदेवला. चालू दे. आप ब्लॉगर हो क्या? हाँ. त्या ताईंनी आपल्याला चांगली माहिती दिली. मंदिराला येतात डेली. हा, मंदिराला येते डेली, मी बी डेली येतो. होय. बरं, इथले मुलं येतात मंदिरामध्ये वगैरे, नाहीतर आजकाल नाही लोक. अरे बापरे, गाडी शॉर्टकट. मी डेली इथून जातो ना. काका परत एकदा सोडतायत. एक परत लिफ्ट भेटते आपल्याला. काका तुम्ही काय करते? हिंगोलीतच असता का? काय जॉब वगैरे, काय प्रोफेशन? मी आर्टिटेक्टचं काम करतो. आर्किटेक्टचे. अरे मस्त, कलाकार आहेत म्हणजे काका. चालेल, चला. TV वाले का? नाही, मी यूट्यूबचं चॅनल आहे माझं. अच्छा. तर सध्या माझा प्रवास चालू आहे. 15 दिवसात 8 जिल्हे मराठवाडा. बरं, हे गणपती मंदिर म्हणजे आपलं एकदम हे बरं, खूप राज्यामध्ये प्रसिद्ध आहे. हो, मी ती मुलगी म्हटली ना, तेव्हाच मी म्हटलं अरे मी ह्याच्याबद्दल पण ऐकलंय. म्हणलं कर्नाटक, मध्य प्रदेश लोक येतात म्हणे, तो यात्रा टाईप गर्दी असते म्हणे. 1 ते 1.5 लाख लोक येतात. बापरे, आपल्या गणपती एवढं? हो. म्हणजे हे लाईन आता आपण चाललो ना, हा. तर गांधी चौकापर्यंत लाईन असते. मी दाखवतो कुठपर्यंत लाईन असते. आणि पूर्ण आपल्या- एवढी गर्दी कधीच्या टायमाला म्हणजे? ज्या दिवशी गणेशोत्सव होतं का, हा. त्या दिवशी. आणि जवळपास कमीत कमी हा. 50 ते 60 हजार वाहन बाहेर निघतात. आणि बापरे, एवढी. आणि ते पॅकच असेल सगळं मग. आणि हिंगोलीमध्ये सगळं महाप्रसाद, सगळं फ्री. सगळे लोक एवढं अन्नदान करतात की वा. भरपूर. आणि त्या दिवशी कोणीच असं काम करीत नाही. ऑटो फ्री, मोटरसायकल फ्री,
लोक खूप मदत करतात बाहेरच्या. अरे बापरे, हे नवीनच ऐकतोय मी. नाही, वाव, आहे ना. भारी भारी. आहे ना रे. हे मार्केट आहे वाटतं है ना? हो, मार्केट समोर आहे ना, ही गल्ली आहे ना ही बोल. गल्लीच आहेत का? हो. ओके, हा जो आहे हा मेन चौक आहे इथला, म्हणजे जिथून मला जायचंय असा चौक आहे. आता इथून नरसीला गाड्या जातात. तुम्हाला माझ्या चेंज दिसत असेल जरा, मी हेअरस्टाईल चेंज केली आहे. जे केस माझे असे दिसत होते ना, ते आता उलटाच भांग पाडला. म्हणलं तुला इकडेच वळायचं आहे तर मग आता इकडेच वळ. हा, मी पण हुशार आहे. आय होप माझं काही राहिलेलं नाही आहे सामान तर नव्हतं राहिलं, मी सगळं चेक केलं होतं. लिफ्ट मागावी लागेल मला. एक्झिट पॉईंटपर्यंत एक लिफ्ट, तिथून पुढे एक लिफ्ट, अशा 2 लिफ्ट मागाव्या लागतील. हे हिंगोलीचं बस स्टँड. माझ्या समोरून 2 गाड्या गेल्या ज्या नरसीला जाणार होत्या, म्हणजे वाया नरसी होत्या. डॉगेश भाऊ. आजकाल भरपूर सारे डॉगेश भाऊ सोबतच यायलेत माझे. तर तिथून मी सांगत होतो नरसीला जाणाऱ्या 2 गाड्या गेल्या आत्तापर्यंत, पण मी काय बसलो नाही त्याच्यात. पैसे खर्च नाहीत करायचे आपल्याला, जे झालेत तेच मला आता कसे कमवायचे मलाच माहिती नाही. कमवेल पण मी. अजून खूप टाईम आहे, अजून 7 दिवस शिल्लक आहे. 7 का 8 दिवस शिल्लक आहे. 14 नाही 9 दिवस शिल्लक आहे. माझं काय मॅथ्स काय होतं, अवघडच आहे मॅथला माझं. जर तुम्ही माझे डे 1 पासूनचे जर व्हिडिओ बघत असाल, ऑफकोर्स तुम्ही बघत असाल, इथपर्यंत आलाय म्हणजे तर बघणारच. नसतील बघितले तर बघा, डे 1 पासूनची पूर्ण आपली सिरीज बघा, ट्रॅव्हलिंग मराठवाडा फॉर फ्री. तुम्हाला आवडेल, मजा येईल तुम्हाला. एक सर्वायवल, गेम ऑफ सर्वायवल कसा असतो ते बघण्यासाठी नक्की माझी पूर्ण सिरीज बघा. ज्यांनी माझे डे 1 पासूनचे व्हिडिओज बघितलेत त्यांना माहीत असेल की मी रोज प्रवास करताना, म्हणजे आपल्या दिवसाची जी सुरुवात होती आहे ती सुरुवात आपण 10 वाजता किंवा 11 वाजता 12 वाजता अशी करतो. पण आजची सुरुवात मी 7:30 वाजता केली आहे. 7:30 पण नाही, किती वाजले बरोबर 7:30 वाजता गेली आहे, 7:25ला. आणि याचं कारण का, तर आज माझा गोल आहे औंढा नागनाथला लास्ट स्टॉप असणार. तर नरसीला जाईन, थोडा वेळ तिथे थांबेल, थोडा वेळ म्हणजे भरपूर वेळ, तर मला एडिट करायचे आहेत व्हिडिओज. आणि मग नंतर तिथून औंढा नागनाथला जाईल. आय गेस हिंगोलीमध्ये 2 दिवस जाऊ शकतात, हिंगोली जिल्ह्यामध्ये. माझ्या हातात अजून 9 दिवस आहेत. 9 दिवस आणि 4 जिल्हे बाकी आहेत. 9 दिवस आणि 4 जिल्हे, विचार करा काय वाटतं, होईल का? मला थोडंसं काठावर चालायल्यासारखं वाटायला आहे, कारण मला मध्ये बीड, धाराशिव, संभाजीनगरला टाईम लागेल असं वाटतंय मला. बघू काय होतं. मंदिर कुठल्या साईडला आहे? आतमध्ये का? चालेल, तुम्हाला घेऊ का व्हिडिओमध्ये? आहे म्हणा. मी ब्लॉगिंग करतो सध्या, मराठवाडा दौऱ्यावर आहे. 15 दिवसात 8 जिल्हे फिरायचे. मग मी इथपर्यंत आलो आहे, आज 6वा दिवस आहे. 0 रुपयात आलो आहे मी. असं आहे. त्यात तुम्ही पण एक भाग आहेत त्याचा म्हटलं. चालेल. हो, आता काकाने लिफ्ट दिली आहे आपल्याला. थँक्यू सो मच. चालेल, बरोबर. मी आलो आहे फायनली संत शिरोमणी श्री संत नामदेव महाराज यांच्या जन्मगावी, अर्थात नरसीला, ज्याला नरसी नामदेव असं म्हणतात. मी आत्ता इथे दर्शन करेन. मी सकाळी का आलो याचं रिझन तुम्हाला सांगितलं, कारण मला एडिटिंगला वेळ लागणार आहे आणि मी खूप शांत आता बसणार आहे, जरा धावपळ नाही करणार. इथून मला औंढा नागनाथला जायचं आहे, तर आरामात जाईल मी. माहीत नाही मला कोण होते, महाराज होते, त्यांचे सेवेकरी असतील. मंदिर खूप मोठं आहे, इथून लांबूनच दिसायला मंदिराचं. आतमध्ये 1 किलोमीटर चालावं लागते. काय 1 किलोमीटर चालणं एवढं काय सवय होऊन गेली, एवढं मोठं वजं घेऊन 1 किलोमीटर आतमध्ये जायचं म्हणजे ठीक आहे. मी 1 किलोमीटर काय, माझं वॉकिंग रेकॉर्ड हायेस्ट मी किती चाललो आहे, तर 4 किलोमीटर चाललो आहे मी ही बॅग घेऊन आत्तापर्यंत. म्हणजे 1/7 लगट 4 किलोमीटर असं.
अरे बाप, काय नाव आहे तर? छिद्र्या, नकल्या. अरे चांगलं असेल की नाव त्याचं काहीतरी? भाऊ एवढं भारी नाव आहे, चांगलं नकल्या म्हणे. हा कृष्णा बघ बरं, किती मस्त नाव. कृष्णा मोठा दिसतोय वाटतं. कोण, तू का? हा तू कृष्णा, तू मोठा दिसतोय वाटतं सगळं. नमस्कार. तुम्हाला रामकृष्ण हरी. तर जसं तुम्हाला म्हटलं, मी मंदिराकडे जातात हे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे काय म्हणू आपण विद्यार्थी विद्यार्थी आहेत. आणि तुमच्या सगळ्यात मोठं कोण आहे? नाही आता एवढ्यात तुम्ही मोठे. या समोर या घाबरू नका. हा वयाने काय तुम्ही हाईट नाही म्हणत आहे मी, वयानंच म्हणतो. तुम्ही मोठे आहेत का? तर काय नाव तुझं? समय. तुम्ही सगळे इथलेच आहेत, गावातलेच? तुम्ही नांदेडचे. बरं. जिंतूर, परभणी, वसमत, आणखी अयो वाशिम, अकोला, सगळे म्हणजे आज आजूबाजूचे सगळे आले. आणि इथं किती वर्ष असता तुम्ही? काय आपल्यावर? तुम्ही किती वर्ष झालायत? मला 3 वर्ष झाली. 3 वर्ष झाले. 3 वर्ष झाली. तुला पण 2 वर्ष, म्हणजे 2-3 वर्ष झाले. बरं, आपापलं चांगलं राहायचं, हे करायचं स्वतःहून, आहे ना? वाजव थांब, बारकेला वाजव. सावली सोड, सावली पडेल त्याच्यात. भन्नाट गप्पा म्हणून सर्च करा यूट्यूबला. तुमच्याकडे नसेल, मोबाईल नसेल कुणाला, हा वर जाऊन भन्नाट गप्पा सर्च करायचा. तू ताट घेऊन काय करायला? मला वाटलं वाजवायला झाला काय घे. अरे बा, नमस्कार. आता हा ही व्हिडिओ 5 दिवसांपुढे. आधीचे व्हिडिओ यायचेत ना, एक चालू आहे. स्पेशल सुरू का सांगा? मला असं वाटतं मी इथे आलो ना, म्हणजे 1 महिनाभर तरी इथे राहावं. माझ्या अंगात काय शिस्त येईल.